संचालकाच्या भूमिकेमध्ये रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष संदीपजी पाटील सर, त्यांना तुम्ही ऐकणार आहात। आणि खूप मोठी स्पर्धा, पहिला दिवस डे नाईट फॉर्मॅट, पहिला षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्गपती गोलंदाज या ठिकाणी सज्ज होताना आपण पाहत आहे साहिल लोंगले। यहाँ पर कोहली सर भी आए हैं। सरदार जी, कोहली सर आइए, आपका स्वागत है इस मंच के ऊपर। आणि याचबरोबर आमचे समीर शेठ तांडेल तलेगाव रसायनी यांचं देखील इथे आगमन झाले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत। लेजेंड क्रिकेटर रघु दादा परदेसी यांचं देखील स्वागत। यस रोशन, डावाला सुरुवात झाली, पहिला बॉल डाव्याच्या बाहेर आणि पंचांनी या बॉलला वाईड घोषित केलं। सुरुवात अतिरिक्त रन्सने झाली आहे। बॅटिंग करताना सोनाई 11 तळेगाव रसायनी या टीमसाठी सचिनजी तांडेल, समीरजी तांडेल खरं तर टीमचे प्रमुख संघमालक आणि संपूर्ण आता रासायनिक विभाग तुम्हाला या मैदानाच्या अवतीभोवती पाहायला मिळेल। तर एका बाजूने राजेशजी मोडक, देवा भोईर तमनाथ, यावेळेला हलक्या हाताने खरं तर ऑन साईडला हा फटका मिडॉनच्या दिशेने अलॉंग द कार्पेट खेळून काढला। यॉर्करचा प्रयत्न होता साहिल लोंगले या खेळाडूचा, अपकमिंग यंगस्टर। गोलंदाजी मधली भेदकता, अचूक मारा हे त्याचं वैशिष्ट्य राहिलं। आजवर आपण त्याचं क्रिकेट पाहिलंय। फार कमी कालावधीमध्ये स्वतःला सिद्ध करणारा हा खेळाडू। स्टॅकिंग एंडला आपण पाहता अजित मुंगाजी, यावेळेला ऑन साइडला खेचून मारला बॉलला, मिड विकेटच्या बाहेर पाठवलाय, सीमारेषा पार। या स्पर्धेतला पहिला गगनचुंबी षटकार। पहिला मोठा फटका अजित मुंगाजी या खेळाडूच्या बॅटमधून पाहायला मिळाला। ओळेगावचा हा सुपरस्टार, रायगड टेनिस क्रिकेटमध्ये आणखीन एक नाव तुम्ही पाहताय जे उदयाला आलंय, ते नाव आहे अजित मुंगाजी। तर एका बाजूने स्वतः कर्णधार सूरज पाटील, नॉस्टॅकिंग एंडला साहिलवरती आक्रमण करताना आपण पाहताय। अजितला नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट, इनसाइड आउट, कव्हर्स मध्ये फटका, डीप मध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरला बॉलला थांबवलं, फेकलंय आणि त्या ठिकाणी एक सिंगल घेत असताना दोन्ही खेळाडूंना पाहिलं। सेन्सिबल क्रिकेट, मोठ्या फटक्यानंतर मात्र सिंगलला प्राधान्य दिलंय। एक रन मात्र ऍड होईल बॅटिंग करताना सोनाई 11 तळेगाव रसायनी टीमच्या खात्यामध्ये। एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती म्हणजे बिनबाद 8 धावा। कंचनजी पालकर स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये ऑफिशियल स्कोरर या स्पर्धेमध्ये, त्यांचं देखील खूप चांगलं योगदान तुम्हाला पाहायला मिळेल। चांगलं कमबॅक, सिंगल आली आहे। नेक्स्ट बॉल पॉवर प्ले ऑन, यावेळेला हलक्या हातानं फक्त ड्राईव्ह केला बॉलला मिड ऑफच्या दिशेमध्ये। पहिला बॉल फेस केला सूरज पाटीलने। खरं तर यंदाचा हंगाम 2024-25चा हंगामाच्या सुरुवातीलाच सूरज पाटीलने उसाटण्याच्या मैदानावरती पहिली बाईक पटकावली या वर्षाची। खूप चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली। सातत्याने आज मात्र कर्णधाराची भूमिका त्याला साकारायची आहे या स्पर्धेमध्ये। साहिल तयार, यावेळेला इनफिल्डला क्लिअर केलं, लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह, लॉंग ऑनच्या दिशेने हा फटका, एका टप्प्याने बॉल चालला सीमारेषा पार, रन्स मधील 4, चौकार। नेक्स्ट बॉल, यावेळेला आपण पाहिला स्टँड अँड डिलिव्हर्ड, क्या बात है, लांब लचक हा फटका पाहिला सूरज पाटील, ब्रँडेड षटकार। गुरु दादा मतले आयोजक आहे फुल फॉर्मात, गुरु दादा मतले आयोजक आहे फुल फॉर्मात। खरं तर दुपारचं रखरखत ऊन आणि पाटा विकेट याचा ॲडव्हान्टेज डेफिनेटली मिळेल बॅटिंग करणाऱ्या टीमला। काल आपण पहिल्या रात्री फॉर्मॅटमध्ये खरं तर ठाणे रायगड ज्या स्पर्धा झाल्या, थोडासा ड्यू फॅक्टर, थंडीचं देखील प्रमाण वाढलंय, परंतु इथे या 2 सामन्यामध्ये आज जे पहिले 2 सामने होतील कंचन पालकर सर, डेफिनेटली भरपूर धाव होतील या शंका नाहीये। आणि सुरुवात देखील दमदार केली आहे सूरज पाटील या खेळाडूने। पहिल्या ओव्हरमध्ये साहिल लोंगलेच्या अगेन्स्ट धावा आल्या 18 धावा विदाऊट लॉस, 18 धावा पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर। सेकंड ओव्हरसाठी स्वतः कॅप्टन विजय पवार यावेळेस बॉलिंग मार्कमध्ये सज्ज होताना पाहायला मिळेल। युवा रायगड संघाचं प्रतिनिधित्व त्याने काल केलंय याच क्रीडांगणावरती। आज मात्र
टीमची प्रमुख जबाबदारी संघनायक म्हणून त्याला देखील आपल्या नावलौकिकाला साजेशी कामगिरी या मैदानामध्ये करावी लागेल क्षमता आहे या खेळाडूकडे. राजेशी मोडक यांचा करता हा प्रमुख शिलेदार मैदानामध्ये दाखल झालाय. बॉलिंग मार्कवरती बघा, टाइम अलर्ट असेल प्लीज. प्रत्येक संघांना मी विनंती करू, 6 षटकात तुम्हाला 30 मिनिटांमध्ये या ठिकाणी इनिंग समाप्त करावी लागेल. पहिलं षटक संपलंय, 18 धावा स्कोर कार्ड वरती आल्या. स्ट्रायकिंग एंडला या षटकामध्ये आपण पाहता अजित मुंगाची हा खेळाडू पाहायला मिळेल. अतिशय स्फोटक अशी ही जोडी अजित आणि सूरज. ओळे पारगाव खतर या बेल्ट मध्ये हे दोन खेळाडू. वाघिवलवाडा गावचा खेळाडू सूरज. यॉर्करचा प्रयत्न, यावेळेला बॉटमहँडचा योग्य वापर, बॉलला ड्राईव्ह केलाय. खरतर लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध सिंगलला प्राधान्य देत असताना हे दोन्ही खेळाडू. सिंगल आली, एंड बदलला, धावसंख्येत वाढ झाली. टोटल धावा आपण पाहतात स्कोर कार्ड वरती बिनबाद 19. पहिला सामना खतर RPL सीझन 5 या स्पर्धेतला लीग मधला पहिला सामना. उत्कंठ आहे प्रेक्षकांना. बघा हळूहळू आता गर्दी ही वाढत चालली आहे प्रेक्षकांची. मैदानाच्या अवतीभोवती आता प्रेक्षकांची गर्दी आता हळूहळू वाढत चालली आहे. यावेळेला फुल टॉस, पंचांचा इशारा, इट्स अ बीमर. खरं तर फ्लाय स्लिपला चांगला झेल टिपला होता मुनीर पटेलने, परंतु बीमर बॉल असल्या कारणाने मात्र खेळाडू सुरक्षित असेल. आणि नेक्स्ट बॉल फ्रीड, पहिला फ्रीड बॉल या स्पर्धेतला फेकेल खरं तर यानंतर विजय पवार. चांगला प्रयत्न होता, थोडेसे बाजूला झाले होते, जागा बनून दिशा द्यायची होती, परंतु मागे फ्लाय स्लिपला चांगला झेली टिपला होता. फ्रीड बॉल असल्यामुळे जीवनदान मिळालं सूरज पाटील या खेळाडूला. फ्रीडचा फायदा घ्यावा लागेल. इनसाइड आउट, ट्रेडमार्क शॉट सूरज पाटीलचा. एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर बॉलला फेकून दिलाय, सीमा पार षटकार. चार धाबा चौकार. जबरदस्त टायमिंग, फक्त दिशा दिली, गॅप मध्ये फटका, गली आणि पॉइंटच्या मधून बॉल फरार. आणि तिथे 4 धावा मिळताना पाहायला मिळाल्या. सूरज पाटील खेळाडूच्या बॅट मधून आक्रमण होत आहे. धावांचा ओघ वाढत चालला. याही वेळा पॉइंटच्या डोक्यावरून खेळत त्याच दिशेने फटका. मी मगाशी म्हटलं दुपारचं सत्र, आउटफील्ड फास्ट आहे आणि इथे लगातारचा हा दुसरा चौकार होतोय सूरज पाटील या खेळाडूच्या बॅट मधून तळेगाव टीमला. सलग 3 चौकार, सलग 3 षटकार, सलग 3 विकेट साठी खरं तर प्रत्येक खेळाडूला जागृती स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून एक कुपन दिली जाईल. आणि ही कुपन यासाठी दिली जाईल, खरं तर केतन म्हात्रे महाराष्ट्राचा बाईक सम्राट, त्याचा वाढदिवस असेल त्या दिवशी मात्र तो तेव्हा ड्रॉ ओपन केला जाईल, त्याला एक बाईक मिळेल. जागृती स्पोर्ट्सचं देखील आपण इथे आभार व्यक्त करूया. त्यांच्या माध्यमातून या कुपन्स या ठिकाणी ठेवण्यात आले आहेत. आणि आतापर्यंत 2 चौकार आपण पाहिले सूरजच्या बॅटमधून. रोखावं लागेल, इथे एज लागली आहे. एज अँड टेकन, कॉट बिहाइंड द विकेट. पहिला मोठा धक्का बसलाय. कॅप्टन सूरज पाटील जावं लागेल मैदानाच्या बाहेर.
बॉल आणि त्याच्यावरती आपण पहिला आतली कळा घेतली आणि विकेट किपरने देखील चांगला झेल टिपला. प्रचंड गतीने बॉल आला होता पण तो झेल कॅरी केली आणि पहिला मोठा धक्का बसला सूरज पाटीलच्या स्वरूपात बॅटिंग करत असताना सोनाई 11 तळेगाव या टीमला. नेक्स्ट प्लेअर आपण पाहतो उरण विभागातील सावरकर गावचा हा खेळाडू चेतन गरत. एक चांगला आपण जर पाहिला ऑफिशियली आपण त्याला सातत्याने चांगलं क्रिकेट खेळताना पाहिलं आणि तो मात्र आता वन डाऊनला 3ऱ्या क्रमांकावरती मैदानामध्ये आला. प्रोफेशनल क्रिकेटर त्याला आपण नेहमी संबोधलं. त्याचे देखील वैविध्यपूर्ण फटके आपण अनेक वेळा पाहिले. तो आता 3ऱ्या पोझिशनला मैदानाकडे दाखल झालाय. परंतु पहिला ब्रेक थ्रू हवा होता आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन टीमला आणि तो ब्रेक थ्रू मिळवून दिला स्वतः कॅप्टन त्या ठिकाणी विजय पवार. त्याचंही कौतुक व्हायला हवं. धावसंख्या आपण पाहता स्कोर कार्ड मध्ये एक खेळाडू बाद 34. अजित खेळतो वैयक्तिक 4 चेंडू 8 या धावसंख्येवरती. सूरज पाटीलचं योगदान आपल्या संघासाठी आपण पाहिलं. ज्याने तर 24 धावांचं योगदान दिलं 8 बॉलमध्ये. चांगली इनिंग साकारली. शॉर्ट बट स्वीट अशी इनिंग त्याने साकारली सलामीला येऊन. आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनच्या कॅप तुम्ही प्रत्येकाच्या डोक्यावरती पाहताय. सामाजिक उपक्रम सातत्याने त्यांच्या माध्यमातून राबवण्यात आलेले आपण पाहिले आणि नुकताच आपण पाहिला या विधानसभेला पुन्हा एकदा कर्जत मतदारसंघाचे आमदार म्हणून त्यांना जनतेने भरभरून प्रेम दिलं. विजय पवार यावेळेला हलक्या हाताने फक्त दिशा दिली आहे कारण इथून एक मोठी पार्टनरशिप हवी आहे. गॅप मध्ये फटका बॉल मागे चालला एक्स्ट्रा कव्हरला भरपूर वेगाने लॉंग ऑफ मधला फिल्डर धावून आलाय. चेंडू उचलला फेकलाय. दरम्यान 2 धावा या चेंडूवरती आल्या आणि या 2 रनच्या मदतीने जे ऍव्हरेज कॅल्क्युलेशन पहिल्या ओव्हरमध्ये 18 आल्या याही ओव्हरमध्ये 18 आल्या. एकूण धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक खेळाडू बाद 36. आज आपण तर कैलासदादा म्हात्रे गुरुदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून आई ग्रुप ओवे महाराष्ट्र राज्य आयोजित रायगड प्रीमियर लीग 2024 पर्व 5वं तर अतिशय दैदिप्यमान असं आयोजन जे घर बसल्यास खरं प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत असतील त्यांनाही विनंती आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने या आणि या स्पर्धेचा आनंद घ्या. भरपूर सारे प्रेक्षक आता जॉईन झालेत 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. चांगलं योगदान संदेश पाटील आणि टीम. यावेळेला आपण पाहता 3रा षटक फ्रेश गोलंदाज नारपोली गावचा खेळाडू दिनेश पाटील. एक चांगला जेन्युइन ऑलराऊंडर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि त्याच्यावरती विश्वास दाखवलाय. यावेळेस आपण पाहताय आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन कर्जत या टीमने महत्वाची भूमिका त्याला साकारावी लागेल कारण धावांचा वेग हा प्रचंड वाढलाय. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 36 आल्या. इथून एखादं इकॉनॉमिकल षटक आलं तर नक्कीच कमबॅक होईल कर्जत टीमसाठी. पहिलं सत्र बॅटिंग आली वाट्याला सोना 11 तळेगाव या टीमच्या वाट्याला. अजित स्ट्रायकिंग यायला पहिला बॉल. यावेळेला फुल टॉस मध्ये फुल टोल वसूल केलाय. मिड विकेटच्या बाहेर फेकून दिलं. स्वागत केलंय अजित मुंगाजीने दिनेश पाटील या गोलंदाजाचा षटकार. पाहिलं कांचन पालकर सर 1 चेंडू 3 धावा युवा रायगड टीम आणि त्यानंतर रायगड वर्सेस ठाणे अशी लढत पाहिली. उत्कंठावर्धक सामने पाहायला मिळाले. अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर टाकलेला बॉल पंचांनी या चेंडूला वाईड घोषित केलंय. एक्स्ट्रा मध्ये भर पडेल. एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती म्हणजे 43. लॉस ऑफ 1 विकेट. एक खेळाडू बाद 43 धावा या धावफलकावरती त्या ठिकाणी पाहायला मिळतील. आणखीन एकदा फुल टॉस थोडासा व्हेरिएशन आपण पाहिलं. धीम्या गतीने त्या ठिकाणी फ्लाईट दिली बॉलला परंतु फिल्डर भरपूर लांब होते डीप मध्ये त्यामुळे सेफ लँडिंग चेंडू झालाय. थोडंसं व्हेरिएशन असं म्हणतात पेस व्हेरिएशन इज बेस्ट व्हेरिएशन आणि इथे मात्र थोड्या धीम्या गतीने टाकलेला बॉल नकल बॉलचा वापर त्याच्यावर 2 धावा आल्या. बॅटिंग करताना अजित मुंगाजीच्या बॅटमधून तळेगाव टीमला धावसंख्येत भर पडेल. टोटल धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळतील. एक खेळाडू बाद 45 45 अर्धशतकाच्या उंबरट्यावरती आल्या. मगाशीच आपण प्रेडिक्शन केलं या पहिल्या 2 सामन्यामध्ये अधिकच्या धावा तुम्हाला पाहायला मिळतील यात शंका नाहीये. पाटा विकेट. यावेळेला इनसाइड आउट यॉर्कर होता. वाईड यॉर्कर ड्राईव्ह केला बॉलला एक्स्ट्रा कव्हरला. अखिल भोईर त्या ठिकाणी आहे डीप मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. किमान 2 धावा आपल्या टीमसाठी त्याने वाचवल्या. 2 रन मात्र ऍड होतील तळेगाव टीमच्या खात्यामध्ये. या दरम्यान आमचे सिनियर समालोचक
आदरणीय काका म्हात्रे सरांचं इथे आगमन अलिबाग वरून त्यांचं देखील स्वागत. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आज त्यांचाही आवाज तुम्हाला इथे ऐकायला मिळेल. चांगली खरं तर फिल्डिंग पाहायला मिळाली. धीम्या गतीचा हा बॉल पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला फटका खेळून काढला गॅप मध्ये जिथे फिल्डर नाहीये आणि अशा ठिकाणी बॉल मात्र चला एका टप्प्याने वन बाउन्स ओव्हर द लाईन सीमारेषा पार 4 चौकार. कंप्लीट खरं तर 52 धावा स्कोर कार्ड मध्ये आपण लागताना पाहत आहे. 51 माफी असावी 51 धावा या स्कोर कार्ड मध्ये आहेत. क्षमा असावी 51 रन 50 कंप्लीट झाल्या. सोना 11 तळेगाव रसायनी टीमच्या माध्यमातून अजित आक्रमक झालाय. त्याला थांबावं लागेल. यावेळेला देखील थोडंसं व्हेरिएशन वेट अँड वॉच वाट पाहिली आणि वाट लावली अजित मुंगाजीने. बॉलला पाठवलं वाईडिश लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमा पार गगनचुंबी षटकार. खर तर लेग ब्रेक करायचा होता परंतु थोडासा धीम्या गतीचा बॉल. तर समीर शेट तांडेल इथे आलेले आहेत आणि अनिल कुरंगले या दोन्ही व्यक्तिमत्वांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. चांगली बॅटिंग खर तर अतिशय आक्रमक असे हे खेळाडू. अजित आक्रमक झालाय. 9 चेंडूमध्ये 28 धावसंख्येवरती खेळतोय आणि वैयक्तिक 1 बॉल 2 धावांचं योगदान चेतन घरते आपल्या टीमला दिलंय. तर हे टॉप ऑर्डरचे आक्रमक खेळाडू आपण पाहत आहे. तळेगाव टीमचे मोठं टार्गेट सेट करायचं आहे. 57 रन ऑन स्कोर कार्ड. यावेळेला वेगवान यॉर्कर प्रचंड वेगाने आलाय. तर पंच सांगतात बॅट ग्राउंडिंग झाली आहे. खरं थोडासा आवाज आला जरूर पण तो बॅट ग्राउंडिंगचा आलाय. अतिशय योग्य निर्णय त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 3 ओव्हर कंप्लीट. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना सोनाई 11 तळेगाव रसायनी टीमची धावसंख्या धावफलकावरती आली. एक खेळाडू बाद 57. ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये आपण दाखल होताना पाहताय. खरं तर टीव्हीवरती आपण पाहायचो. खरं तर लॉर्ड्सच्या क्रीडांगणावरती जेव्हा कसोटी सामने व्हायचे तेव्हा अशी गाडी ड्रिंक्स ट्रॉली म्हणून मैदानामध्ये जायची. परंतु आज हे खरं तर या मैदानावरती आपण पाहताय चित्र. त्याचं कारण आहे आमचे कैलासदादा म्हात्रे यांचं हे आयोजन. अप्रतिम असं योगदान. आणि आज खरं तर टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये पहिल्यांदा स्टम्प्स माईकचा देखील वापर करण्यात आलाय. याचं श्रेय जाईल आमचे मित्र संदेश पाटील आणि टीम त्यांची संपूर्ण टीम 24 लाईव्ह इव्हेंट त्यांच्या माध्यमातून. 3 ओव्हरचा खेळ संपला तोपर्यंत आपण ऐकूया सुमधुर संगीत डीजे यांच्या माध्यमातून. आणि जे नियम आहेत बघा त्याच्यामध्ये रिव्ह्यू सिस्टीम नक्कीच घेतली जाईल. तुम्ही एक रिव्ह्यू दिला जाईल. बिमरसाठी रनआउटसाठी आणि वाईडसाठी नक्कीच रिव्ह्यू असेल. एक रिव्ह्यू प्रत्येक टीमला दिला जाईल. याची नोंद सर्व संघाने घ्यायची आहे. आयोजक कमिटीच्या वतीने ही सूचना आहे. प्रत्येक इनिंगसाठी एक रिव्ह्यू दिला जाईल. याकडे गोष्टीकडे आपण लक्ष द्या. ज्या नियमावली आहे त्या नियमांचं पालन तुम्हाला काटेकोरपणे करावं लागेल. आणि टाइम अलर्ट हा एक महत्त्वाचा विषय राहील या स्पर्धेमध्ये. तर प्लीज प्रत्येक खेळाडूंना प्रत्येक संघांना विनंती राहील आपण थोडं सहकार्य करा. बरोबर आपण बघा 3:42 पहिला चेंडू पडला आणि त्यानंतर आतापर्यंत 3 षटकं संपली आणि धावा स्कोर कार्डवरती आपण येताना पाहिल्या त्या म्हणजे 57. या ओव्हरमध्ये आपण पाहता सेकंड स्पेलसाठी आला स्वतः कर्णधार विजय पवार. स्वतःवरती विश्वास दाखवत असताना त्याने एक विकेट मिळवून दिला. आता सूरज पाटील या खेळाडूचा कमबॅक करावं लागेल. धावांची गती ही वाढली. चेतन स्ट्रायकिंग एंडवरती आपण त्याला पाहू शकाल. मैदानामध्ये आहेत शांत खरं संयमी असं हे वातावरण. यावेळेला लोअर फुल टॉस गॅपमध्ये खेळायचा होता. खरं त्या ठिकाणी मुनीर गौरव गोसाळकर माफी असावी त्या ठिकाणी आहेत एक चांगले खेळाडू. खालापूर बेल्ट मधील एक ताकदवर खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिला तर
तो मात्र मिड ऑफच्या दिशेमध्ये चांगली फिल्डिंग करत असताना बॉलला थांबवलं, पण तो एक रन रोखता आलेला नाहीये. एक रन मात्र मिळाली आहे सोनाई 11 तळेगाव या टीमला. चांगली फलंदाजी 58. अजित पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एडमध्ये विजय तयार ओव्हर द विकेट. यावेळेला आपण पाहताय फुलर लेन बॉल ज्या पद्धतीने बाद झाला होता सूरज पाटील तसाच चेंडू होता, फक्त थोडीशी गती कमी होती. या ठिकाणी मग पाहिले विजय पवारच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी. कटर बॉल असतील, त्यानंतर आपण पाहिलं थोडेसे लेग ब्रेक, ऑफ ब्रेक, विविध पद्धतीचे चेंडू फेकण्याची क्षमता असणारा हा विजय पवार या ठिकाणी कमबॅक करत असताना आपल्या टीमसाठी चांगला स्क्वॉड या ठिकाणी आपण पाहता दोन्ही संघांमध्ये पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे खेळाडू आपण जर पाहिले, सोनाई 11 तळेगाव टीमचा कॅप्टन सूरज पाटील तो बाद झालाय. अजित स्टॅकिंग एंडला. यावेळेला पुन्हा एकदा फुलर लेन कमबॅक करणारं हे षटक राहील. या ठिकाणी आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन कर्जत टीमसाठी स्वतः कॅप्टन मग स्वतःवरती विश्वास दाखवतो आणि चांगलं कमबॅक त्याने केलंय. अजित मुंगाजीला आपण पाहताय सोनाई 11 तळेगाव टीम मध्ये मनीष तात्रे, ऋषी घरत, पंकज शिंदे, चेतन पाटील, ऋषी ठोंबरे, आशिष परदेशी, चेतन घरत, अभिषेक मोरे, विवेक म्हात्रे, संदेश पाटील, रोहन कडपे, मयूर गावन हा खेळाडू तुम्हाला टीम मध्ये पाहायला मिळेल. प्रतीक पाटील, प्रतीक मोकल मप्यासावी साईचा खेळाडू इंज्युअर्ड झाला आणि त्यानंतर मयूरला मात्र संधी मिळाली. इथे फॉलिंग स्वीपचा प्रयत्न हा फेवरेट स्ट्रोक आहे करता चेतनचा. चेतनचे रिव्हर्सचे स्ट्रोक आपण अनेक वेळा पाहिले, पण तो फॉलिंग स्वीप तो चांगल्या पद्धतीने खेळतो आणि प्रयत्न चांगला केला होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने आपण पाहिली चांगली फिल्डिंग, सिंगल रन मिळाली, एंड बदलला, पण तो हे षटक थोडंसं इकॉनॉमिकल राहिलं आतापर्यंत. आपण पाहताय फिल्डिंग करणाऱ्या कर्जत टीमसाठी कॅप्टन विजय पवारवरती स्वतःवरती विश्वास दाखवलाय, जबाबदारी स्वीकारली आणि सेकंड स्पेलमध्ये आला, दमदार कमबॅक त्याने केलंय. डॉट बॉल देखील पाहायला मिळाले. यावेळेला देखील वेगवान चेंडू प्रचंड वेगाने शरीरामध्ये टाकला होता, थोडासा आतमध्ये येणारा बॉल होता आणि इथे देखील आपण पाहताय लेग बाईजच्या स्वरूपात सिंगल रन ऍड होईल. एक रन ऍड होताना आपण पाहता एक्स्ट्राच्या स्वरूपात टोटल धावसंख्या स्कोर कार्ड मध्ये पाहायला मिळेल. एक खेळाडू बाद 61 60 पण चौथं षटक मार्गस्थ आहे आणि आतापर्यंत 61 धावा धावफलकावरती आहेत. अजून पहिलं सत्र आपण पाहताय ज्यामध्ये बॅटिंग आली सोनाई 11 तळेगाव टीमच्या वाट्याला पहिल्या 3 ओव्हरमध्ये 57, त्यानंतर कमबॅक. याही वेळेला यॉर्करचा प्रयत्न तेज तर फास्ट अँड फ्युरियस, कमालीची गोलंदाजी, कमालीचं कमबॅक विजय पवार या खेळाडूचं. सरसेनापती कसा असावा तो विजय पवार सारखा असावा. त्याने सेकंड स्पेल मध्ये कमबॅक केलं. या ओव्हरमध्ये धावा केल्या फक्त आणि खर्च केल्या फक्त 4 षटकांच्या समाप्तीनंतर सोनाई 11 तळेगाव टीमची धावसंख्या धावफलकावरती एक खेळाडू बाद 61. खोदून काढला बॉलला आणि इथे बॉलला पाठवलं. त्या ठिकाणी स्वीपर कव्हर मध्ये फील्ड झाला बॉल. त्या ठिकाणी अखिल बोईर आहेत. काल आयुब शेखचा आपण फटका पाहिला होता प्रसन्नच्या अगेन्स्ट. अप्रतिम यॉर्करचा फटका पाहायला मिळाला काल. खरं तर उमी केनी याही खेळाडूची फलंदाजी आपण पाहिली. किरण पवार देखील बरसला होता. चांगलं क्रिकेट आपल्याला अनुभवायला मिळालं. अबूची देखील फलंदाजी तितकीच बहारदार पाहायला मिळाली. चांगलं क्रिकेट कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं. कालच्या रात्रीचा क्रिकेट पाहिलं, पण तो आज डे नाईट त्यामध्ये लीग मधला पहिला सामना आपण इथे अनुभवतो. उशीर आलेल्या प्रेक्षकांसाठी मी नक्कीच सांगेन. 5वं षटक साहिलचं फुल टॉस, फक्त दिशा दिली आहे. वेगाच्या अगेन्स्ट पॅडलशिपचा वापर. बॉल चला डिफाईन लेगच्या बाहेर, सीमा पार, वेगाने 4 चौकार. अप्रतिम संगीत तुम्ही ऐकताय. कर्जतचे विद्यमान आमदार महेंद्र शेठ थोरवे यांना डेडिकेट करण्याचं संगीत. आणि आज मंचकावरती आपण पाहता आदरणीय प्रसादजी थोरवे यांचं इथे आगमन. त्यांचं मनपूर्वक स्वागत या क्रीडानगरीमध्ये.
रायगड प्रीमियर लीग खरं तर आपण पाहताय प्रत्येक तालुक्यातील खेळाडू, प्रत्येक गावातील, प्रत्येक खेड्यापाड्यातील खेळाडू, शहरातील खेळाडू त्यांना एकत्र संघटित केलं या स्पर्धेनं आणि आज त्यांचं टॅलेंट तुम्ही सर्वजण या ठिकाणी पाहताय. सोना 11 तळेगाव टीमचा खेळाडू चेतन गरत स्ट्रायकिंग एंडला त्याच्या बॅटमधून फुलटॉस मध्ये चौकार पाहायला मिळाला. टोटल धावसंख्या धावफलकामध्ये 66. वैयक्तिक अजित मुंगाजी आपण पाहता 14 चेंडू 30. त्यानंतर चेतन गरत वैयक्तिक 5 बॉल 8 अशी कामगिरी. तेज तरार दिशा दिली आहे, मागे आले होते, जागा बनवली होती, शफल झाले होते आणि वाईड यॉर्करचा देखील प्रयत्न पाहायला मिळाला. चांगली फिल्डिंग होताना पाहायला देखील मिळाली. अभि देवगरे कडाऊचा खेळाडू तुम्ही पाहता पॉइंट रिझन मध्ये उभा आहे, चांगली फिल्डिंग त्याच्याकडून देखील पाहायला मिळाली. सिंगल आली आहे, एंड बदललाय आणि टोटल धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहताय आतापर्यंत 67 धावा, एक खेळाडू बाद. पहिला ब्रेक थ्रू मिळाला होता आणि इथे फुल टॉस मध्ये आक्रमण. बीमर +6 6 + 1 7 धावा या चेंडूवरती मिळतील बॅटिंग करत असताना सोनाई 11 तळेगाव टीमला. बीमर बॉल कॉल. तिसऱ्या पंचाचा निर्णय आलाय बीमर, त्यामुळे फ्रीड बॉल फेकावे लागेल. नेक्स्ट बॉल साहिल लोंगले या खेळाडूला थोडासा त्या ठिकाणी नियंत्रित गोलंदाजी त्याला ही करावी लागेल. आदरणीय कैलासदादा म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन. खरं तर आई ग्रुप ओवे महाराष्ट्र राज्य या संघटनेचे सर्व ही संघटना नाही आहे तर ते कुटुंब आहे, त्या कुटुंबाचे प्रमुख आदरणीय कैलासदादा म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन. स्पर्धा दमदार आणि आयोजक देखील रुबाबदार कैलासदादा म्हात्रे. इथे आपण पाहता रिलीज ऑफ डिलिव्हरी मध्ये थोडासा व्यत्यय निर्माण झाला. डेड बॉल घोषित केला पंचांनी. आपल्या ट्रॅकवरती पुन्हा एकदा रेडी पोझिशन मध्ये साहिलला सज्ज व्हावं लागेल. फ्रीडचा बॉल थोडासा दबाव राहील गोलंदाजावरती, परंतु साहिलला देखील स्वतःवरती विश्वास दाखवावा लागेल. या टीमचा प्रमुख गोलंदाज म्हणून त्याची निवड झाली या टीममध्ये, त्यामुळे त्याच्यावर देखील विश्वास आहे संपूर्ण टीम मॅनेजमेंटचा. त्यालाही चांगली कामगिरी करावी लागेल. शॉर्ट ऑफ प्लेन बॉल आडव्या बॅटने हा फटका मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या अगदी मधोमध लॉंग चेस केला होता मिड विकेट मधल्या फिल्डरने, पण त्याच्याही आवाक्याच्या बाहेर बॉल मात्र निघून चाललाय गोडीच्या वेगाने. सीमारेषा पार 4 चौकार. आमच्या कैलास म्हात्रे दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या कैलास म्हात्रे दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या कैलास म्हात्रे. जिथे विषय गंभीर तिथे आमचा कैलासदादा खंबीर. आणि खरं तर आज आपण पाहता रायगड जिल्ह्याची मानाची स्पर्धा भरवण्याचा मान आज त्यांना मिळालाय आणि खूप चांगलं आयोजन तुम्ही पाहता. मी मगाशी देखील म्हटलं न भूतो न भविष्यती असे आयोजन तुम्ही आज या खारघर नगरीमध्ये पाहताय. आणि स्पर्धेचे आयोजक या ठिकाणी आई ग्रुप ओवे महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून गुरुदादा कैलासदादा यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांचे सर्व सहकारी, त्यांची प्रचंड मेहनत पाहायला मिळाली. यावेळेला इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला हा फटका आणि एका टप्प्याने किंचितसा मागे पडला. अजून दोन धावा वाढल्या असं पण तिथे चौकार नक्की मिळेल बॅटिंग करत असताना सोनाई 11 तळेगाव टीमला. 44 या धावसंख्येवरती अजित खेळतो आणि या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक पूर्ण होईल का, आता या प्रश्नाची उत्तरं त्याला द्यावी लागतील. आणि असं म्हणतात फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. या स्पर्धेमध्ये तो अर्धशतक साकारेल का? ओवळ्याचा हा स्टार खेळाडू मैदानामध्ये बरसलाय. यावेळेला ऑन साइडला स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक साकारतोय ओवळ्याचा स्टार, ओवळ्याचा ब्रँड अजित मुंगाजी. एकदा जोरदार डाव द्या खेळाडूसाठी. 50 कंप्लीट, 50वा. भारी मना मनात ती घुसणारी दादाची आई नंबरची गाडी. दादा फिरतोय दुनिया सारी, दादा फिरतोय दुनिया सारी. आता दादाची लयच भारी मना मनात ती घुसणारी दादाची. हॅलो. आणि याचबरोबर
या 50 धावांसाठी नक्कीच सोना 11 तलेगाव संघाचे पुरस्कर्ते समीर शेठ तांडेल यांच्याकडून अजित मुंगाजीसाठी तब्बल 2000 रुपयाचा पारितोषिक. क्या बात आहे. गेले कित्येक वर्ष खरं तर ओळेगाव हा नेहमी क्रिकेटमध्ये चर्चेमध्ये आहे, आताही आहे आणि यापुढे देखील राहील आणि हा वारसा खरं तर जपतोय आता अजित मुंगाजी हा खेळाडू. बरेचसे खेळाडू ओवळे गावाने दिले, परंतु आज या स्पर्धेमध्ये एक वेगळी छाप सोडली या ओवळ्याच्या खेळाडूने अजित मुंगाजीने. 50 धावा वैयक्तिक त्याने साकारले आणि त्याच्यासाठी समीरजी तांडेल टीमचे खरं ओनर त्यांच्याकडून 2000चं पारितोषिक आलंय. 5 ओव्हरचा खेळ संपला आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर तब्बल 88 धावा या स्कोर कार्डवरती आल्या. चांगली भागीदारी या दोन खेळाडूंमध्ये आपण होताना पाहताय. मैदानामध्ये चेतन गरत, अजित मुंगाजी या दोन खेळाडूंमध्ये लास्ट ओव्हर शेवटचं निर्णायक षटक आहे स्लॉग ओव्हरचं आणि या षटकामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये कमबॅक करावं लागेल, कमी धावांचं षटक फेकावं लागेल आणि ही जबाबदारी आता दिली आहे. या ठिकाणी गोलंदाज आहेत मैदानामध्ये मुजीब रिफाई, हालचा हा खेळाडू. मुनीरला आपण पाहताय एक चांगला आक्रमक फलंदाज, अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची देखील गणना केली जाते. तो विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आहे. कालापूर बेल्टमधील हे सर्व खेळाडू. इथे मात्र मुजीब रिफाई हा खेळाडू गोलंदाजी मार्कवरती आलाय. अंतिम षटक समोर चेतन सारखा एक स्फोटक फलंदाज, अजित सारखा एक सेट फलंदाज नॉनस्ट्रायकिंग एंडला उभा आहे. त्यामुळे स्वाभाविकच थोडंसं दबाव राहील या खेळाडूवरती, परंतु त्यालाही आपली गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. या मॅचच्या दरम्यान बरेच जण मात्र स्पर्धेचा आनंद घेतात, प्रत्येक टीमचे समर्थक या स्पर्धेचा आनंद घेतात. त्या सर्वांचं पुन्हा एकदा मी कैलासदादा म्हात्रे आणि गुरुदादा म्हात्रे यांच्या वतीनं मी हार्दिक असं स्वागत करेल. लास्ट ओव्हर शेवटचं षटक. मुजीब तयार होतोय. 88 धावा धावफलकावरती आहेत. ट्रिपल फिगर 100 क्रॉस होईल का हा एक मोठा प्रश्न पडतो. इथे फुल टॉस मिस केलाय. खरं तर आपण पाहताय त्या ठिकाणी चेतनने थोडीशी जागा बनवली होती, बॅट ड्रिल करून दाखवते. हा फटका मला कव्हर्सलाच खेळायचा होता, परंतु ऑन साईडला सुरुवातीला मनसुबे त्याने बनवले होते. चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता. डॉट बॉल पाहायला मिळाला, निर्धाव चेंडू. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. तुम्ही पाहता ऑन स्क्रीन पाटा विकेट आहे आणि अशा विकेटवरती मात्र फलंदाज अतिशय घातक झाले. पुन्हा एकदा यष्ट्यांच्या मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट, दडपण, दबाव आणि कमबॅक या ठिकाणी होताना आपण पाहता. आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन कर्जत या टीमचं या षटकामध्ये पहिले 2 बॉल डॉट. स्लॉग ओव्हरमध्ये डॉट बॉल फेकणं म्हणजे एक मोठी अग्निपरीक्षा आणि ते काम करून दाखवलंय आतापर्यंत मुजीब रिफाई या गोलंदाजाने. परंतु इथे स्लॉग हिट केलाय, खेचून मारला बॉलला बॅटच्या अगदी मधोमध आणि रिझल्ट देखील आपण पाहिला. मिड विकेटच्या बाहेर बॉल चाललाय, सीमा पार. इट्स अ मॅक्झिमम हिट षटकार. सोहेलभाई शेख. नेक्स्ट मॅच देखील अतिशय महत्वाची राहील. दोन्ही टीम कॅप्टन. आक्रमण बघा, 2 डॉट बॉल नंतर मात्र चेतनने यावेळेस स्टेप आउट झाले आणि स्लॉग हिटचा फटका खेचून मारला. चांगली पद्धतीची फलंदाजी. यावेळेला फॉलिंग स्लिपचा प्रयत्न, फुल टॉस होता, मागे चालला बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. स्वतः विजय पवार कॅप्टन त्या ठिकाणी आहेत. गुड फिल्डिंग, थ्रोही तितका सुंदर. 1 रन या चेंडूवरती मिळेल. स्ट्राईक रोटेट झाली. पहिल्या 4 बॉलमध्ये 7 धावा आल्या, परंतु शेवटचे 2 निर्णायक चेंडू वैयक्तिक 50 धावा करणारा अर्धशतकवीर आता स्ट्रायकिंग एंडला आला अजित. अपेक्षा वाढल्यात आणि या पहिल्या मॅच मध्ये 100+ टार्गेट सेट होईल का याही चर्चांना उधाण आपण पाहताय. इथे फुल टॉस, ऑन ड्राईव्ह, लॉंग ऑन मध्ये खेळून काढला, सिंगल घेतले, घाई केल्या दुसऱ्या रनसाठी, निघाले दोन्ही खेळाडू आणि इथे कॉलिंग चांगलं, ताळमेळ सुंदर होतं दोन्ही खेळाडूंमध्ये. 2 धावा देखील आल्या बॅटिंग करताना तळेगाव टीमला आणि स्ट्राईक मिळाली पुन्हा एकदा अजित मुंगाजी या खेळाडूला. 97 ऑन स्कोर कार्ड. शेवटचा बॉल पेंडिंग आहे. टार्गेट सेट करणारा हा निर्णायक चेंडू असेल या खरं तर पहिल्या इनिंग मधला. फेस करेल अजित मुंगाजी. मुजीब तयार. पंचांच्या डाव्या बाजूने राऊंड द विकेट. या बला यॉर्कर, अप्रतिम गोलंदाजी, कमबॅक केलाय. असं वाटलं होतं 100 ओलांडेल कदाचित सोना 11 तळेगाव, परंतु कमबॅक केलंय त्या ठिकाणी कर्जत टीमने. परंतु या